अंकुर, sowing seeds of hope. मुलांनो, आज मी तुम्हाला संत नामदेवांच्या लहानपणीची गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचं नाव आहे आणि विठोबाने नैवेद्य खाल्ला. छोटा नामदेव 6 वर्षांचा होता तेव्हाची ही गोष्ट. चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावर पंढरपूर गाव वसले आहे. या पंढरपूर गावात नामदेव राहायचे. नामदेवांच्या वडिलांचे नाव होते दामा शेट्टी आणि आईचे नाव होते गोणाई. दामा शेट्टी व्यवसायाने शिंपी होते. ते मोठे विठ्ठल भक्त होते. नामदेवांच्या आईचा स्वयंपाक झाला की ते स्वतः नैवेद्याचे ताट घेऊन मंदिरात जात आणि देवाला नैवेद्य दाखवीत आणि त्यानंतरच घरची जेवणं होत असत. एकदा त्यांना काही कामानिमित्त बाहेरगावी जायचं होतं. त्यांनी नामदेवाला हाक मारली. नामदेवा, आज मी बाहेर जातोय. तुला देवासाठी नैवेद्य घेऊन जायचं आहे. त्यातलं काही खायचं नाही. नैवेद्य असा उष्टाही करायचा नाही आणि सांडायचा तर नाहीच नाही. लक्षात ठेव बाळ, देव जेवल्याशिवाय आपणही जेवायचे नाही. नामदेव म्हणाला, हो बाबा, तुम्ही सांगितलं तसंच करीन मी. तुम्ही काही काळजी करू नका. नामदेवाच्या आईने मग नैवेद्याचे ताट भरून त्याच्या हातात दिले आणि म्हणाली, बाळा, सांभाळून ने हो नैवेद्य. मग नैवेद्य घेऊन नामदेव मंदिरात गेला. गाभाऱ्यात विठ्ठलाच्या मूर्तीसमोर ताट ठेवले. देवा, मी इथंच बसतो, तुम्ही नैवेद्य खा. आणि नामदेव वाट बघू लागला. त्याला वाटले की नैवेद्य देव खरंच खातो. त्याने सगळा नैवेद्य संपवला की मगच आपण जेवायचं असतं. थोड्या वेळाने त्यांनी पाहिले तर नैवेद्याचे ताट भरलेले होते. हे पाहून नामदेव हात जोडून म्हणाला, देवा, रोज माझे वडील येतात, आज मी आलोय. माझं काही चुकलं का? मला माफ करा. मी सकाळी सकाळी अंघोळ करून आलोय. नैवेद्यात काही घाण पडू दिली नाहीये. उष्टा तर मुळीच केला नाहीये. तू खा ना नैवेद्य. मला फार भूक लागलीये. आई पण वाट बघत असेल. मग परत नामदेव देवाच्या जेवण्याची वाट पाहू लागला. नामदेव रडवेला होऊन म्हणाला, देवा, असं हे काय करतोस? मी असे भरलेले नैवेद्याचे ताट घरी नेले तर आई रागे भरेल मला. वडील पण आल्यावर ओरडतील मला. माझी काहीतरी चूक झालीये नैवेद्य दाखवण्यात असं वाटलं सगळ्यांना. तू जेवला नाहीस ना तर आई पण जेवणार नाही बर का. आता जर का तू जेवला नाहीस ना तर मी तर रडायला लागेल. आणि असे म्हणून तो खरंच ढसाढसा रडू लागला. तेवढ्यात काय झाले, संपूर्ण गाभारा तेजस्वी प्रकाशाने भरून गेला. मूर्तीतून साक्षात देव बाहेर आला. किती गोजिर ते रूप. पितांबर नेसलेला, अंगावर उपरणं, डोक्यावर सोन्याचा मुकुट, हसरा चेहरा. आहा हा. नामदेव बघतच बसला. विठ्ठलाने नामदेवाने आणलेला नैवेद्य आनंदाने खाल्ला आणि परत मूर्तीत जाऊन बसला. मग नामदेव रिकामे ताट घेऊन घरी आला. ताट बघून आई म्हणाली, अरे नामदेवा, किती वेळ लावलास? आणि हे काय, ताट मोकळेच? नैवेद्य कुठे? तूच खाल्लास की काय, की सांडलास कुठे? अगं आई, देवानेच नैवेद्य खाल्ला. बराच वेळ खातच नव्हता. शेवटी मी रडेन अशी धमकी दिली जरा. तेव्हा कुठं समोर आला आणि नैवेद्य खाल्ला त्याने. खोटं बोलू नये रे बाळा. ती दगडाची मूर्ती. देव थोडीच असं खरं खरं येऊन खातो. बर, नैवेद्य दाखवून झाल्यावर खाल्लास की आधीच खाल्लास? अगं आई, मी खरं बोलतोय. पांडुरंगाची शपथ. रे, असू दे. अशी शपथ वगैरे घेऊ नको रे बाबा. उद्या तुझ्या बाबांना घेऊन जा हो नैवेद्य दाखवायला. नामदेवांचे वडील संध्याकाळी घरी परत आले. नामदेवाच्या आईने सगळा प्रकार त्यांच्या कानावर घातला. नामदेवाने देवाने खरंच कसा नैवेद्य खाल्ला ते सांगितले. ते ऐकून वडील म्हणाले, बाळा, उद्या पाहू हो.
विठ्ठल कसा नैवेद्य खातो ते. आता झोप. उद्या लवकर आपण दोघे मंदिरात जाऊया आणि बघूया. दुसऱ्या दिवशी ते नामदेवासोबत मंदिरात गेले. बाजूला उभे राहून ते पाहू लागले की नामदेव काय काय करतोय. नामदेव हात जोडून देवाला म्हणाला, देवा, आज पण मीच आलोय नैवेद्य दाखवायला, पण आज लवकर या हो. काल आई रागवली उशीर झाला म्हणून. तिने तर माझ्यावर विश्वासच ठेवला नाही. तिला वाटले की मीच नैवेद्य फस्त केलाय. देवा, आज लवकर या आणि नैवेद्य संपवा. का तसंच परत नेलं तर मी तुमच्यामुळे खोटारडा ठरेन. थोडा वेळ वाट पाहून देव आले नाहीत म्हणून नामदेव परत म्हणाला, देवा, आज मी परत डसे रडू का? या परत लवकर. आणि असं म्हणताच मूर्तीतून विठ्ठल प्रकटले की सगळीकडे तेज पसरले. साक्षात विठ्ठल आले आणि म्हणाले, नामदेवा, तू भोळा आहेस. आजच मी असं येणार ना जेवायला. रोज असा हट्ट करायचा नाही. माझ्यासमोर ठेवलेल्या नैवेद्याच्या वासानेच माझे पोट भरते. तेच ताट घरी तुम्ही सर्वांनी खाल्ले की मला तृप्तीची ढेकर येते. असे बोलून देवाने ताट जेवून मोकळे सुद्धा केले आणि परत ते मूर्तीत गेले. हे सर्व पाहून नामदेवाच्या वडिलांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून गेले. आज साक्षात लेकुरवाळ्या, साजिऱ्या, गोजिऱ्या, सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घडले होते त्यांना, आणि ते सुद्धा नामदेवामुळे. त्यांना कळून चुकले की नामदेव हा काही साधा मुलगा नाही, तो असामान्य आहे. मग नामदेवाला घेऊन ते घरी आले आणि गोणाईला सर्व वृत्तांत सांगितला. तिने नामदेवाला जवळ घेतले. तिलाही खूप आनंद झाला. तर मुलांनो, असे होते विठोबाचे सगळ्यात लाडके भक्त नामदेव.